ज्याची कीर्ती साऱ्या जगतात हा चला पक्वाने एकदम टाकतो. महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे या ठिकाणी ज्वलंत इतिहास. यसाची कंक बहिरजी नाही खंबीराम होते शिवा महाला शिवा काशी. एक एक माणूस शिवा राजांनी सोबत घेतला आणि मग उभा राहिला इतिहास. एक एक जाती धर्माची माणसं या महाराष्ट्रात कामाला आली. यसाची कंक बहिरजी नाईक नाईक म्हणतो राज आम्ही नाईक चालेल का चल नाईक जात नाही विचारली तुझी. महादेव म्हणतो राज आम्ही धनगर आहोत धनगर चालेल का धनगर समाजाचा महादेव. हे महादेव माणूस जातीवरून नाही माणूस कर्तृत्वावरून श्रेष्ठ ठरतो. तुझं कर्तृत्व लय भारी आहे तुझी जात नाही विचारते. महादेव धनगर घेतला ज्ञानोबा माळी घेतला. माळी समाजाचा ज्ञानोबा. काय माणसांनी या ठिकाणी योगदान दिलं. मुस्लिम समाजाचा मदारी घेतला. नाविक समाजाचा शिवा महाला आणि शिवा काशी. तो शिवा पन्हाळ्याला वेढा पडला आणि पन्हाळ्याला वेढा पडल्यानंतर महाराजांचा जीव वाचवायला आलेला शिवा काशी त्यांनी विचार केला नाही माझी जात कोणती आहे. सिद्धी जोहरने वेढा टाकलेला आहे आणि सिद्धी जोहर आणि अनेक दुश्मनी या ठिकाणी पन्हाळ्याला वेढा टाकून आहे. आई साहेब जिजाऊ म्हणतात मी जाते शिवा राजाला आणायला. आई साहेब आणि मग सिद्धी हिलाल जो खऱ्या अर्थानं महाराजांच्या बाजूने होता तो सिद्धी हिलाल आणि सगळी मंडळी या ठिकाणी आणायला निघाली. पण सिद्धी जोहरच्या वेळासमोर सगळं फेल झालं आणि मग त्या ठिकाणी नेबापूर नावाचं गाव आहे आणि नेबापूर नावामध्ये राहणारा नाविक समाजाचा शिवा काशी. 6 महिन्या अगोदर शिवाराजे त्याला भेटले होते. ए शिवा कधी बोलवलं तर येशील का. राज आवाज द्या प्राण द्यायला तयारी हा शिवा तुमच्यासाठी. कोण शिवा राजेंसारखा दिसणारा राजेंसारखा बोलणारा राजेंसारखी धाडी राजेंसारखी मिशी. तो शिवा वागत शिवा सारखा होता आणि लढत वाघासारखा होता. तो शिवा आज राजांना आठवणार होता. शक्तीपेक्षा युक्ती कामाला आलेली होती. 6 महिने झालं महाराज गडावर अडकून पडले होते. सिद्धीचा वेढा म्हणजे साधारण वेढा नाही. जिथं सिद्धीने वेढा टाकला तिथं सगळं संपवलं. अन्नधान्य संपत आलं. जगदंब जगदंब राजा चिंतेत पडला आणि मग महाराजांनी ठरवलं शिवा काशीदाला बोलवा. आला शिवा आला गडावर. राज राज बोलवल्याची राज. ए शिवा आम्ही बघितलंय तू आमच्या सारखा दिसतोस. आम्हाला बघायचंय कसा दिसतो शिवाजी महाराज. द्या राज तुमची कपडे. गेला शिवा राजांची कपडे परिधान केली. जिरटॉप मस्तकावर ठेवला. मिशीला पीळ दिला आणि राजांना म्हणतो राज कसा दिसतो जी हा शिवा. राज म्हणता शिवा आमचं प्रतिबिंब आरशात हवं असा दिसतो. राज मला माहितीये तुमचं रूप घेऊन तुम्ही मला सिद्धी जोहरकडे पाठवणार भेटायला. सिद्धी जोहर म्हणतो भेटायचंय तुम्हाला. मी जातो राज. हे शिवा अरे जीवाचं काय होईल. राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषित ना जगला पाहिजे. जातो हा शिवा काशीत. नाभिक समाजाचा जात नाही आडव्याने आणि राजांनी जात नाही विचारली कुणाला. आला शिवा या ठिकाणी महाराजांच्या भेटीला आला. महाराज म्हणता शिवा हे शिवा अरे तुला कसं कळलं रे मी तुला तिथं पाठवणार हो. हे शिवा अरे तुला कसं कळलं मी तुला सिद्धी जोहरच्या भेटीला पाठवणार आहे म्हणून. शिवाला आधीच माहिती होतं. त्याने आधीच तयारी केली होती. त्याला माहिती होतं राज मला बोलावणार एक दिवशी. शिवा म्हणतो राज का बघतो असं. राज म्हणता शिवा अरे माहिती तुला बी येतो परत नाही येणार आणि माहिती आम्हाला बी. का हो बाजी प्रभू येईल का यो परत. बाजी प्रभू म्हणता शिवा अरे ते सिद्धी जोहरच्या भेटीला जायचं म्हणजे तो सैतान आहे. तुझी काही शेवटची इच्छा आहे सांग राजाला. राजा आमची काहीच इच्छा नाही हो. आम्ही काही अपेक्षेने प्रेमच नाही करत. आम्हाला स्वराज्य महत्वाचं आहे. पण माग ना शिवा काहीतरी माग. काय मागितलं माहिती का शिवानं. शिवा म्हणतो राज लई गडबडीत आलो येताना म्हातारी आई आमच्या झोपडीत. त्या नेबापूर नावाचं गाव राज पाय थ्याला. ती म्हातारी आई म्हणती शिवा
अरे पुरणपोळी केली 2 घास खाऊन जा की बाळा. राज घास नाही खाल्ला हो. आज पहिल्यांदाच आईचा हड्डा आवडलाय. आईला म्हणून आई शब्द या शिवा काशिदाचा, मी जरी नाही ना आलो पुरणपोळी खायला, स्वराज्याचा राजा येईन पोळी खायला. मग राज जर नाहीच ना राहिला तुमचा शिवा, तर या गरीबाच्या झोपडीत जा बर का राज. तुमची पावलं लागली की आमची आई आनंदित होईल. तिला सार्थकी वाटन मी शिवा काशिदाला जन्म दिला म्हणून. महाराज काय इतिहास आहे महाराष्ट्राचा. याला ना शिवा सिद्धी जोहरच्या समोर उभारायला, आओ राजे आओ, और हमारे गले लग जाओ, आखिर आ ही गया तखन का चूहा सिकंजे में. हुजूर मुझे कुछ तो गडबड लग रही. फाजल खान म्हणतो अफजल खानाचा मुलगा. त्यांनी ओळखलेलं हे शिवबा राजे नाहीत. शिवा काशिदाची पावलं सिद्धी जोहरच्या समोर चालू लागलीत. सिद्धी जोहर म्हणतो हे फाजल, अरे बेवकूफ हो क्या तुम, ये है शिवाजी, गिरफ्त में आया है, अब करेंगे मौज और बताएंगे मुल्क को कि हमने गिरफ्तार किया है शिवा को. हुजूर तो अफजल खानाला सापडला नाही माझ्या बापाला. अफजल खान म्हणजे फाजल खानाचा बाप. त्या अफजलला एकाच झपक्यात उलटा केलता महाराजांनी. महाराज म्हणजे लय खतरनाक का. खरंच महाराजांसारखा योद्धा परत होणे नाहीत. लोक म्हणतात शिवाजी महाराज कीर्तनात का सांगायचे. राजे होते म्हणूनच मंदिरातील देव शिल्लक येत. राजे देव होते का माहिती नाही, राजे होते म्हणून देव शिल्लक, राजे होते म्हणून कीर्तन. या मंदिरांचा जीर्णोद्धार म्हणजे मंदिरातले देव शिवबा राजांमुळे शिल्लक, आणि मंदिरांचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळे झाला. राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहेब पेशव्याचे थरथर कापत होते अहिल्यादेवी होळकरांसमोर. अशी पुढे पावलं टाक 29 वर्ष पाय रोवून उभी होती तर न्यायप्रिय माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर काही कार्य केलं. सावित्रीबाई फुलेंनी या आमच्या लेकीला शिक्षणाची मुहूर्तमेढ दिली. शिक्षणाचा अधिकार नव्हता म्हणून कल्पना चावलापर्यंतच्या महिला अंतराळवीरापर्यंत गेल्या. साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषितांची ढाल. शोषितांची ढाल बनल्या सावित्रीबाई फुले. म्हणून हे थोर महात्मे होऊन गेले. विचार त्यांचे पहा जरा, आपणही त्यांच्या सम व्हावे हाच बोध सापडे खरा. त्यांच्या समान होण्याचा प्रयत्न करूयात. काय कार्य केलं या माणसांनी, वेगळं कार्य समाजासाठी. सगळेच महापुरुष महत्वाचे कीर्तनात, सगळे महापुरुष. मला सांगा ना, मला शिवा काशिदाची आई घरी वाट नसेल बघत का हो. पण शिवाच्या डोक्यात काहीच नव्हतं. शिवाजी महाराज बनून गेला होता. हा शिवाजी बहुत सुना है आपके बारे. फाजल खान म्हणतो हुजूर, अरे नाही हो शिवाजी, फसवले आपल्याला हुजूर. अरे हे फाजल बेवकूफ कैसे कहे हुजूर, हमने देखा है शिवाजी राजा को. त्याच्या उजव्या मस्तकावर वार झालेला आहे कृष्णा भास्कर कुलकर्णींचा, आणि ती खून याच्या मस्तकावर नाही बघा राज, नाही बघा हुजूर. फाजल काढला जिरटोप शिवाचा बाजूला आणि बघितली खूनच मस्तकावर नाही. सबकन तलवारीचा वार झाला शिवा काशिदाच्या देवा. यातनांचा कळू रक्तभंबार शरीर, पुन्हा एकदा वार आणि विचारतोय सिद्धी जोहर, ऐ अरे बोल क्या है तू शिवाजी, आणि सांगतो शिवा हा मैं हूं शिवाजी. पुन्हा एकदा सबकन वार झाला आणि विचारतो बोल ऐ काफिर क्या है तू शिवाजी, हा मैं हूं शिवाजी. ए फाजल हुजूर हमने देखा है शिवाजी राजा को हुजूर. याच्या डोक्यावर वार नाही बघा तुम्ही, आणि खरंच जिरटोप मस्तकावर बाजूला काढला ना तेव्हा शांत झाला शिवा. शिवा कोण होता माहिती का, मोडेल वाकणार नाही ही मावळ्याची जात सांगणारा शिवा होता. आज वाकणार नव्हता सिद्धी जोहरच्या समोर. सिद्धी जोहरनी नारळ तलवार ठेवली आणि आखरी बार पूछ रहा हूं बोल क्या है तू शिवाजी. आणि शिवा काशी म्हणतो ए सिद्धी, अरे शिवा काशीद म्हणून जन्माला आलाय बघ. तू विचारतो ना कोण आहे मी, शिवा काशीद म्हणून जन्माला आलोय. पण शिवा काशीद म्हणून जन्माला आलो म्हणून काय झालं, छत्रपती शिवाजी राजे म्हणून मरतोय. हा मैं हो शिवाजी. आणि मग करवार वार झाला आणि या ठिकाणी शिवा सांगतो आमच्या वाटेला जाऊ नकोस. आमच्या वाटेला जाऊन आमच्याशी वाटमारी करणाऱ्याची त्यांच्या वाटेवर जाऊन आम्ही महाराष्ट्रातले मावळे त्यांच्या वाटेला जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही परत महाराष्ट्रात परतत नाही. हा इतिहास आहे आमचा महाराष्ट्राचा. हवेत माती उडली आणि ती शिवाचं बलिदान सांगत होती.
तिकडे एका पालखीत बाजीप्रभू देशपांडे तिकडे घेऊन गेले महाराजांना विशालगडावर. महाराजांना वाईट वाटलं. येताना महाराजांची पावलं शिवा काशिदाच्या झोपडीकडे आली. शिवा म्हणतो, नव माझ्या आईला बेटा. पंचारती तयार केली आईने. शिवाजी राजा आलं. राज लई वर्ष वाट बघितली हो तुमची ह्या झोपडीने आणि आईने. आई दुःखाची वार्ता घेऊन आलो. आई म्हणते, राज माहिती आहे माझा शिवा गेला. आई कसं कळलं ग? आई कसं कळलं? आई म्हणते, राज अहो शिवाचा जिवंत असता तर तुम्हाला नसता घेऊन आला का इथं? माहितीये राज शिवा गेला. आई शिवा गेला तरी चेहरे हसते का ग? आई म्हणते, राज शिवानी हात डावललेला आणि शिवा म्हणतो, शिवबा राजा खाईन पोळी माझ्या हाताची. राजा खाताल नव? आई तुझ्यासारखी आई आणि रणरागिनी या महाराष्ट्राला लाभली. अरे काय भाग्य आहे आई आमचं. राज आम्ही दुःख नाही मानत आमचा पोरगा गेलेल्याचा. आम्हाला याचं दुःख आहे की देवाने आम्हाला एकच शिवा दिला. अजून एक जरी दिला असता ना तो मी तुमच्यावर दाढला असता स्वराज्यासाठी. राज काळजी नका करू. आमचा शिवा मातीत नाही गेला. आपला शिवा महाराष्ट्राच्या मातीसाठी गेला. महाराष्ट्राच्या मातीसाठी बलिदान दिला. महाराजांनी कडकडून मिठी मारली आणि शिवा काशिदाची बायको ही महाराष्ट्रातली पहिली रणरागिणी महिला सैनिक ठरली, जिने शिवा काशिदानंतर महाराष्ट्र लढवला. महाराज हा इतिहास लय महत्वाचा होता. पण या माणसांना नमन, यांना वंदन करणं फार गरजेचं आहे. अशी माणसं परत होणे नाहीत.